जय विद्यार्थी मित्रांनो, मी श्याम पैठणकर स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहेत की NEMS म्हणजे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक या परीक्षेमध्ये येणारे काही महत्वाचे प्रश्न. तर बघूयात आपण प्रश्न. प्रश्न आपल्याला दिलेला आहे की चौकोन PQRS हा 28 सेमी बाजू असणारा चौरस असून बिंदू ABCD हे प्रत्येक बाजूचे मध्यबिंदू आहेत. म्हणजेच काय केले, चौकोन आपल्याला PQRS दिलेला आहे. PQRS चौरस दिलेला आहे आणि ते म्हणते की तो असून बिंदू ABCD. मग जर आपण बिंदू घेतला ABCD, ABCD हे प्रत्येक बाजूचे मध्यबिंदू आहेत. म्हणजे काय आहे, प्रत्येक बाजूचे मध्यबिंदू आहेत. कोणते, तर ABCD हे प्रत्येक बाजूचे मध्यबिंदू आहेत. तर चौकोन ABCD चे क्षेत्रफळ किती? आता या चौकोन ABCD चे क्षेत्रफळ विचारले, पण त्याच्यासाठी आपल्याला महत्वाचं म्हणजे काय, तर चौकोन PQRS चं क्षेत्रफळ माहित असायला पाहिजे. मग आपल्याला माहिती आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे चौकोन PQRS चे क्षेत्रफळ. चौकोन PQRS चे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. मग आपल्याला काय दिले इथं, PQRS हा किती सेंटीमीटरचा आहे, 28. म्हणजे 28 चा वर्ग किती येतो, 784. म्हणजे आता PQRS चे क्षेत्रफळ किती झाले, 784. पण आता नंतर जर तुम्ही विचार करता, इथं काय म्हणले बघा, बिंदू ABCD हे प्रत्येक बाजूचे काय आहेत, मध्यबिंदू. म्हणजे आता जर ही रेष 28 सेंटीमीटरची असेल तर सेंटरला जो पॉइंट येईल तो मध्यबिंदू झाला का नाही. मग 28 चे इकडे गेले तिकडे गेले, मध्यबिंदू तर आपल्याला शोधावा लागणार का नाही. मग 28 मधून जर आपण काढलं तर किती येते, 14 दुनी 28, 13 दुनी 26, 13.5 धरू आपण. 13.5 इकडे 13.5 तिकडे, त्या हिशोबाने जरी धरलं तर. पण हे मध्यबिंदू मुळे काय करणार, मग आता याला अर्ध करून टाकणार. ते अर्ध काय करणार, याचं काय करणार, ते अर्ध करणार. कारण प्रत्येक बिंदू हा मध्यभागी जोडल्याच्या नंतर दिलेल्या चौरसाच्या आतमधली जी बाजू असते त्याच्या अर्धी असते. काय असते, अर्धी असते. मग नंतर आपण काय करणार आहे, 784 भागीला 2. 784 भागीला 2. मग आता विचार करा, आपल्याला ही जर बाजू दिलेली आहे 784 भागीला जर 2 केलं तर आपलं उत्तर येते 392 चौरस सेंटीमीटर. ही झाली आपली पहिलं, म्हणजे आपला पर्याय नंबर 1. दुसरं काय करू शकतो आपण, 784 आपण इथं घेतले की नाही. मग आपल्याला आतलं काढायचे आणि यानं अर्ध जर केलं तर त्या 28 चे अर्धे किती होतात, 14. मग 14चा वर्ग जर घेतला आपण, आता परत आपण काय म्हणलं, इथं अर्ध करायचं म्हणलं होतं का नव्हतं. मग 14चा वर्ग घेतला, याचा अर्ध घेतला तर 28 चे अर्धे केले आपण. अर्धी बाजू होती म्हणून आपण डायरेक्ट गुणाकारात काय केलेलं होतं, भागाकारात 2 केलेलं होतं. मग आता मला सांगा 14चा वर्ग किती येतो रे, 196. मग आपण इकडून इकडे येताना भागलं होतं किती ना, 2 न. कारण चौरसाच्या समोरासमोरची बाजू कशा असतात, सारख्या असतात. मग आता जर हे पूर्ण 196 असं तर याला गुणीला 2 करून पहा बरं. दुसरी पद्धत, साइन दोन्ही 12 ला 2 हातचा आला 1, 9 दोन्ही 18 19 ला 9 हातचा आला 1, 2 1 2 1 3 किती आलं, 392. त्यापेक्षा सोपं आहे, याचा वर्ग काढा आणि त्याला अर्ध भागा, उत्तर तेच येणार आहे. बघा आपल्याला दुसरा प्रश्न दिलाय, एका शेतकऱ्याने 25,000 रुपये किमतीचा माल अडत्या मार्फत विकला. त्याला 3% आडत द्यावी लागली तर त्या शेतकऱ्याच्या हातात किती रुपये रक्कम मिळेल. तर आपल्याला काय करावं लागेल, शेतकऱ्यानं काय केलेलं होतं, 25,000 रुपये किमतीचा जो माल होता तो आडत्या मार्फत विकला आणि त्या आडत्यानं आडत घेतली किती आपली, 3%. 3% म्हणजे किती, खाली 100, शून्याने 0 गेला, शून्याने 0 गेला, राहिले किती, 750. मग ते म्हणते की शेतकऱ्याच्या हातात किती रुपये रक्कम मिळेल. म्हणजे 25,000 मधून त्यानं काय केलंय, 750 रुपये आडत्याला देऊन टाकले.
कारण त्याच्यातर्फे विकली त्यानं आडत दिली. मग आपल्याला काय करायचंय, 25,000 मायनस 750 म्हणजेच किती राहणार, 24,250 रुपये शेतकऱ्याच्या हातात मिळतील. किती शेतकऱ्याच्या हातात किती मिळतील, 24,250. आता या उलट जर आपल्याला काढायचं झालं एक दुसरी प्रोसेस. आता बघा ही आहे, जर गुणाकार करता येत असेल हे असेल तर खूप मोठी प्रोसेस आहे. मग आपण काय म्हणू की 25,000 रुपयाचा माल होता, त्यांना आडत दिली 3%, 100वर 3% दिले म्हणजे त्याच्याजवळ उरले किती, 97. किती उरले, 97. छेदामध्ये किती केला आपण, 100. आता याचं जर उत्तर काढलं तर ते किती यायला पाहिजे माहितीये का, 24, 25, 000. 24, 25, 000. आता करून बघा नंतर. आणि भागाकार 100. आता या शून्यानं हा शून्य कटला, या शून्यानं हा शून्य कटला, उरलेली रक्कम किती आहे, 24,250. त्यापेक्षा हे पण सोपं जाते आणि हे पण सोपं जाते. ज्या पद्धतीनं तुम्हाला ते गणित सोडवता येईल त्या पद्धतीने ते सोडवायचा प्रयत्न करायचा. जी सोपी पद्धत असेल त्या पद्धतीनं जायचं. ठीक आहे. मग आता हे आडत येते, प्रश्न येते कधी पण, कोणाला पण येऊ शकते. कशामध्ये, सूट, कमिशन, दलाल, रिबेट. दलाली, सूट, कमिशन, दलाली, रिबेट है ना. कदाचित नफा तोट्यामध्ये बी जर त्यानं तेवढे दिले तर त्याच्या हातात किती रुपये येतील किंवा ग्राहकाकडून किती रुपये केले जाईल. ठीक आहे. तर आपल्याला तिसरा प्रश्न दिलेला आहे, दशे 10 दराने 8,000 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. मग आता जर तुम्हाला कधी एखादी संख्या आडम आलेली असेल, जसं 8% दिलेलं असतं, 8% दर 2 टक्क्यात असतो, बरोबर. 8%. मग काढायचं कसं रे, तर 100 आपण काय करू, 8 न भागू. 12 96, उरले किती 4 आणि 8 45, म्हणजेच आपलं उत्तर येत होतं 12.2 म्हणजे 12.5%. 8%चा अर्थ काय होत होता, 12.5%. आता याच्या उलट त्यानं 8%च्या जागी 12.5% दिले. 12.5% म्हणजे किती, तर 12.5 तर तुम्हाला माहिती आहे, याला उलट करायचं आता खाली, म्हणजे हा पॉइंट कटला आणि इथं शून्य आला. मग 125 एक 125, 125 8,000, 125 8,000. मग 12.5% किती होतात, 1/8. आणि 8%चे किती होतात, 12.5%. पण इथं आपल्याला तसं दिलंय का नाही. टक्केवारी कशी काढायची ते तुम्हाला सांगितलेली आहे. आता आपण बघू 10%. मग 10% म्हणजे किती, सिंपल करा ना. 10 एक 10, 10 10 100. म्हणजेच हे 10% म्हणजे किती झाले, तर 1/10. म्हणजेच काय, आपल्याला चक्रवाढ व्याज विचारले. व्याजावर व्याज वाढत जाणार त्याला चक्रवाढ व्याज असे म्हणतात. पहिल्या वर्षीचं, दुसऱ्या वर्षीचं, तिसऱ्या वर्षीचं. मग पहिल्याच वर्षी जर आपण पाहिलं तर आपल्याला 10 रुपयावर 1 रुपया भेटायला, 10 रुपयावर 1 रुपया भेटायला, म्हणजे 10 वर 1 ची वाढ, 10 वर 1 ची वाढ. आता 2च का घेतलं, कारण आपल्याला इथं फक्त काय दिले, 2 वर्षाचं, 2 वर्षाचं. मग 10चा वर्ग येतो 100 आणि 11चा वर्ग येतो 121. मग याच्यापेक्षा किती न जास्त आहे, 21 न. पण ते म्हणते की ही रक्कम 100 नसून 8,000 आहे. 100 नसून 8,000 आहे. मग याच्या किती पट आहे, तर 800 पट आहे. किती पट आहे रे, याच्या 800 पट आहे, 800 पट. बरोबर का नाही, नाही ना रे, 80 यायला पाहिजे ना, 80 यायला पाहिजे ना, 80 पट आहे. पाहिजे ना, याला 2 शून्य लावल्यावर 8,000 होतात, 80 पट आहे. मग हे सुद्धा 21 नसून याच्या 80 पट करा. 8 एक 8, 8 दुनी 16 आणि राहिलेला 0, 1,680 रुपये. मग व्याज किती होईल, 8,000 रुपयावर 2 वर्षाचा चक्रवाढ व्याज 1,680 रुपये. आता ही झाली आपली पहिली पद्धत. सोपी कोणती वाटती त्यानं तुम्ही चालायचं. ही कोणती पद्धत झाली आपली, सोपी, फर्स्ट. आपण याला फर्स्ट म्हणतो. फक्त तुम्हाला लक्षात काय राहिलं पाहिजे, टक्केवारी कशी काढायची. आता दुसरी पद्धत आहे, चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युला आहे ऍपिरियन्स P 1 + R/100 आणि इथं n. म्हणजे आता एक प्रिन्सिपल आपल्याला किती दिलेलं आहे, 8,000 रुपये. 1 प्लस किती वर्षाचं, रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे, 10%. 10%. किती वर्षाचं,
आता n म्हणजे आपण टाकलं ना आता किती वर्षाचं रे? 2 वर्षाचं. पहा मग काय होईल, 8,000 जशाला तशी ठेवू. आता जे आपली निघणार आहे ती रास निघणार आहे. काय निघणार आहे? रास निघणार आहे. याच्यामध्ये रास निघते, याच्यात डायरेक्ट काढता येतं आपल्याला. मग 100 एका 100 आणि वरचे किती होतात ते 110. 110 छेद 100 आणि तो 2 वर्षाचं. मग आपण जर इथं केलं 8,000 गुणिला 110 छेद 100 गुणिला 110 छेद 100 दोनदा लिहिले ना आता. मग पहा बरं, शून्यानं शून्य कटला, शून्यानं शून्य कटला. आता राहिलं सायलं पहा, या शून्यानं हा शून्य गेला आणि या शून्यानं हा शून्य गेला. आता 11चा वर्ग कोणालाही माहिती 121 आहे. 11चा वर्ग कोणाला माहिती काय आहे? 121. 121 गुणिला 80 जर केले तर आपल्याला रास भेटते. काय भेटते? रास. मग 8 एक 8, 8 दोन्ही 16 इतकं उरायले. किती उरायले? आपली रास किती आली? 9,680. पण आपल्याला रास विचारली होती का? नाही. काय विचारलं होतं? चक्रवाढ व्याज. मग व्याज आपलं सूत्र काय आहे? रास वजा मुद्दल. व्याजाचं सूत्र काय? रास वजा मुद्दल. मग रास आली आपली 9,680. व्याज त्याच्यातून मायनस केलं 0,861. किती आलं? 1,680. म्हणजे चक्रवाढ व्याज किती भेटलं आपल्याला? 1,680. मग आता सांगा की एवढी प्रोसेस करायची परीक्षेत, ते पण तुम्हाला राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक मध्ये वेळ जाईल का नाही जाईल? त्यापेक्षा टक्केवारी माहिती करा. किती वर्षात? 3 वर्षाचं असतं तर आपण इथं काय केलं असतं? पुन्हा एक वाढवलं असतं. कळलं का? 3 वर्षाचं असतं तर आपण पुन्हा काय केलं असतं? त्याचं वाढवलं असतं. पण आपलं उत्तर दोन्हीही पद्धतीने सारखी येतात. ही सेकंड स्टेप तुमची. आता ज्या पद्धतीने तुम्हाला येते, आता ही परीक्षेत नाही पण तुमच्या जे बोर्डाचे पेपर वगैरे असतात, 8वा वर्ग 9वा वर्ग जे काही पेपर असतात त्याच्यात या पद्धतीने सोडवावं लागतं. कळलं ना? पहिले काय करावं लागते? रास काढावं लागते. रास मधून मुद्दल वजा करून आणि चक्रवाढ व्याज काढावं लागते. बोर्डवर काय प्रश्न दिलाय? एका वर्तुळाचे केंद्र सी असून, वा वा वा, चला हसू नका फक्त रे, बिना इक्विपमेंटचं काढायलो मी. लिमिट पेक्षा जास्त जमलंय ना? वर्तुळाचे केंद्र काय असून? सी असून, सी बाजू टाकू, सी थोडे. वर्तुळाचे केंद्र सी असून त्याची त्रिज्या 17 सेंटीमीटर आहे. त्रिज्या कशी आहे? 17 सेंटीमीटर त्रिज्या आहे. 17 सेंटीमीटर त्रिज्या आहे. ओके. 17 सेंटीमीटर जर त्रिज्या झाली तर वर्तुळ हा किती सेंटीमीटरचा व्हायला पाहिजे? 17 दोन्ही 34 सेंटीमीटरचा पूर्ण व्यास व्हायला पाहिजे. ओके आहे. त्या वर्तुळाच्या एका जीवेची लांबी 30 सेंटीमीटर आहे. टाकू मग. वर्तुळाच्या जीवेची लांबी किती सेंटीमीटर आहे? 30 सेमी. आपण याला काय मानू? ए आणि याला मानू बी. किती सेंटीमीटर आहे? 30 सेंटीमीटर. तर ती जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर आहे? वर्तुळ केंद्रापासून म्हणजे इथून इतकी पाहिजे किती अंतरावर आहे, म्हणजे आपल्याला हे काढायचं. आपल्याला काय काढायचंय? हे काढायचे. चला काही हरकत नाही, पुढे पहा. मग आपल्याला माहिती आहे की वर्तुळ केंद्रातून टाकलेला लंब जीवेला दुभागतो. मग ऑलरेडी जी जीवा आपल्याला 30 सेंटीमीटरची झाली आणि ही दुभागली म्हणजे याचे 2 भाग झाले, म्हणजे ही जीवा होईल 15ची आणि ही जीवा होईल 15ची. कळलं का? जीवेला दुभागतो. वर्तुळ केंद्रातून टाकलेला लंब जीवेला, जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. मग आता आपल्याजवळ 2 किमती येतात 15, 17. पण आपल्याला जर ट्रिपलेट माहित असेल, पायथागोरसचं त्रिकूट, त्याचं उत्तर डायरेक्ट येते. ते म्हणजे 8, 15, 17. म्हणजे 15 आहे, 17 आहे, एकच नाही ते म्हणजे कोणतं? 8. हे झालं ट्रिपलेट. पण याला सोडवायचं कसं? तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार. पायथागोरसच्या प्रमेयानुसार. आता पायथागोरसचा प्रमेय घ्यायचा तर कसा घ्यायचा? तर कर्णाचा वर्ग. कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. मग कर्णच दिलेला आहे आपल्याला 17 सेंटीमीटर, म्हणजे 17चा वर्ग. पाया दिलेला आहे 15चा वर्ग प्लस उंचीच काढायची म्हणजे h काढायची. काय काढायची?
एच काढायची. हायपोटेन्यूस परपेंडिक्युलर आहे वाटते. मग काय येईल 17चा वर्ग किती होतो रे 289. 15चा वर्ग 225. यच दशांश यच बाहेर काढलं तर काय येईल 289 आतमध्ये जाईल आणि बरोबरच इकडे आल्यामुळे वजा होईल. मग आता मला सांगा यचा वर्ग काढायचा आहे आपल्याला. काय काढायचा यचा वर्ग. मग याच्यातून उरतात इथं 64. किती उरतात 64. पण आपल्याला ते नाही विचारलं वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर आहे म्हणजे फक्त उंची विचारली. मग 64 कोणत्या संख्येचा वर्ग आहे 8. मग आपलं उत्तर किती यायला पाहिजे 8. किती यायला पाहिजे 8. म्हणजे ती जीवा वर्तुळ केंद्रापासून 8 सेंटीमीटर अंतरावर आहे. सगळ्यात सोपं. जर ट्रिपलेट पार्ट असेल तर अशी आकृती तयार करा. ट्रिपलेट पार्ट असेल तर 8 15 17 सगळ्यात संपलं वर्ग. कारण काटकोन त्रिकोणात काटकोनासमोरील बाजू म्हणजे कर्ण असते है ना. काटकोन त्रिकोणाचा कर्ण हा इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो. एवढं लक्षात राहिलं की आपलं उत्तर येते. तर आपला पुढचा प्रश्न दिलेला आहे आणि तो प्रश्न आलेला आहे तुमचा प्रकरण नंबर बहुतेक माहिती नाही पण घातांक व घनमूळ आणि त्याच्यातलं दिलेलं आहे घातांकाचे नियम. तर मग घातांकाचा हा कितवा नियम आहे 6वा की 7वा. 6वा नाही तर 7वा असायला पाहिजे. 8 9 घातांकाचे नियम आहेत का काय आठवत नाही. 8 9 1 है ना ते 0.1 तर काहीतरी. मग काय होतंय आता जिथं वजा आलं पहिले आपण किमती मांडून घेऊ. चला 2 चा वर्ग 4 3 चा वर्ग 9 प्लस 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग 1 कारण 2 ची पॉवर 1 असली तर तीच संख्या येते मायनस 1 ला 1 3 ला 3. पण तुम्ही ही गोष्ट विसरायली ज्या वेळेस इथं मायनस येते म्हणजे a छेद b चा घातांक m त्यावेळेस याचं उलट होतंय b छेद a चा घातांक m प्लस मध्ये होते. म्हणजे उलट करायचे. म्हणजे आता याला काय करायचं आपल्याला उलट करायचे. सगळ्यात अगोदर बेरीज करून 9/4 प्लस 2/1 बेरीज करू. छेद समान करण्यासाठी 9 1 9 प्लस 4 2 8 प्लस 4 1 4. मग किती होतात 9 8 17 17/4. आता वजाबाकी टाकून घेऊ. आता वजाबाकी सुद्धा उलट करावं लागणार आहे कारण ही काय म्हणतंय या पद्धतीत. मग काय होईल 3/1 परत तेच आलं छेद समान नाही 17 1 17 वजा 4 3 12 छेदात 4 1 4 म्हणजे 12 17तून 12 गेले 5 राहिले 5/4 हे तुमचं उत्तर राहणार आहे 5/4. ठीक आहे. तर मग आता आपण इथं काही महत्वाचे 5 प्रश्न इथं पाहिलेले आहेत. आशा करतो घरी जाऊन याचा तुम्ही सराव करसाल. बाकीचे राहिलेले असेच प्रश्न आपण पुन्हा कधीतरी घेऊ. जसा आपल्याला टाइम भेटेल तसा घेऊ. तोपर्यंत मी तुमच्या सगळ्याची रजा घेतो. जय हिंद.